नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 8 जुलै 2026 आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। व्हिडिओमधील प्रश्न आपल्याला पोलीस भरतीसाठी तसेच तलाठी भरती, वनरक्षक भरती, दारूबंदी आणि इतर सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, नेमार ज्युनियरने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय गोल कोणत्या देशाविरुद्ध केला? आता आपण काय पाहिलं कालच्या व्हिडिओमध्ये, नेमारनं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे। नेमार हा ब्राझील या देशाचा खेळाडू आहे। त्यासोबतच अंतिम सामन्यामध्ये किंवा शेवटचा सामना जो नेमारने खेळला याच्यामध्ये नॉर्वे या देशानं ब्राझीलचा 2-1 असा पराभव केला। आणि मित्रांनो, ब्राझीलने केलेला हा एक गोल आहे तो कोणी केला होता? नेमार ज्युनियरने केला होता। त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, तर नेमार ज्युनियरने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय गोल नॉर्वे या देशाविरुद्ध केलेला आहे आणि काल परवाच केलेला आहे, म्हणजे पर्याय सी याचं उत्तर। महत्त्वाची माहिती काय काय होती याबद्दल, तर नेमार ज्युनियर ब्राझीलचा खेळाडू आहे। त्यासोबतच नेमारनं ब्राझील नॉर्वे झालेल्या मॅच नंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे। आता पुढे, नेमार ज्युनियरने आंतरराष्ट्रीय पदार्पण आणि अखेरचा सामना कोणत्या स्टेडियमवर खेळला? या ठिकाणी पहा, नेमार ज्युनियरने आंतरराष्ट्रीय पदार्पण ज्या स्टेडियमवर केलं होतं त्या स्टेडियमवर त्याचा अखेरचा सामना देखील झाला। त्या स्टेडियमचं नाव आहे मेट लाईफ स्टेडियम। ठीक आहे, या स्टेडियमवर नेमारनं त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता। त्यासोबतच त्याचा शेवटचा सामना देखील याच स्टेडियमवर त्यानं खेळलेला आहे। ठीक आहे, कोणता सामना होता? ब्राझील विरुद्ध नॉर्वे, ज्याच्यामध्ये नॉर्वेनं ब्राझीलचा पराभव केला आणि नेमारनं निवृत्ती जाहीर केली। प्रश्न क्रमांक 3, ब्राझीलचा सर्वकालीन सर्वोच्च गोल स्कोरर नेमार ज्युनियरने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण किती गोल केलेले आहेत? तर या ठिकाणी पहा, ब्राझीलचा सर्वकालीन सर्वोच्च गोल स्कोरर असा व्यक्ती, असा खेळाडू ज्यानं आतापर्यंत सर्वाधिक गोल केलेले आहेत तो कोण आहे? तर लक्षात ठेवायचे, नेमार ज्युनियर आहे। आणि मित्रांनो, त्यानं आतापर्यंत 130 आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्याच्यामध्ये 80 गोल त्यानं केलेले आहेत। म्हणून पर्याय सी 80 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। आता महत्वाची माहिती दोन गोष्टींबद्दल पाहायची आहे। सर्वात पहिल्यांदा फिफा बद्दल आणि दुसऱ्यांदा ब्राझील बद्दल। ठीक आहे, आता या ठिकाणी फिफा फुल फॉर्म काय आहे? फेडरेशन इंटरनॅशनल दे फुटबॉल असोसिएशन असा फिफाचा फुल फॉर्म आहे। स्थापना 1904 साली झाली होती आणि मुख्यालय स्वित्झर्लंड मधील झुरिच या ठिकाणी आहे। आता पुढे, ब्राझील हा कोणत्या खंडामध्ये आहे? दक्षिण अमेरिका खंडामध्ये आहे। आणि ब्राझीलची राजधानी कोणती आहे? तर ब्राझिलिया ही ब्राझीलची राजधानी आहे। पुढे मित्रांनो, ब्राझीलनं फिफा वर्ल्ड कप आतापर्यंत 5 वेळा जिंकलेला आहे। प्रश्न क्रमांक 4 कडे वळूया। नुकतेच निधन झालेल्या पद्मविभूषण विजेत्या डॉक्टर तीजनबाई या कोणत्या लोककलेसाठी प्रसिद्ध होत्या? या ठिकाणी पहा, डॉक्टर तीजनबाई या छत्तीसगड राज्यामधून होत्या आणि छत्तीसगडची लोककला आहे पंडवानी, ज्यासाठी त्या प्रसिद्ध होत्या। म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे। पंडवानी लोककलेमध्ये काय केलं जातं? तर याच्यामध्ये महाभारतातील किस्से यांचं गायन आणि अभिनय केला जातो। लक्षात ठेवायचं आहे। आता महत्वाची माहिती कोणती? तीजनबाई छत्तीसगडच्या होत्या। पंडवानी लोककला छत्तीसगड राज्यासाठी प्रसिद्ध आहे आणि यामध्ये महाभारतातील कथांचं गायन आणि अभिनय केला जातो। आता पुढे याबद्दलची अधिक माहिती आणखी कोणती आहे? तर छत्तीसगड राज्याबद्दल जर आपण पाहिलं तर छत्तीसगड राज्याची स्थापना 2000 साली झालेली होती आणि याचं मुख्यालय रायपूर या ठिकाणी आहे। ठीक आहे, किंवा राजधानी, छत्तीसगडची राजधानी रायपूर मध्ये आहे। पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 5, डॉक्टर तीजनबाई यांना कोणत्या वर्षी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? आता मित्रांनो, डॉक्टर तीजनबाई छत्तीसगड मधले अशा एकमेव व्यक्ती आहेत ज्यांना पद्मश्री देखील मिळालाय, पद्मभूषण देखील मिळालाय आणि पद्मविभूषण देखील मिळालेला आहे। तिन्ही सर्वोच्च पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत। आणि मित्रांनो, त्यांना 2019 साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं। म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे।
आणि मित्रांनो छत्तीसगड त्या एकमेव व्यक्ती आहेत ज्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला, त्यासोबतच तिन्ही पुरस्कार मिळाले. ठीक आहे. आता जर आपण पुरस्कारांचा क्रम पाहिला तर पहिल्या क्रमांकाला भारतामध्ये कोणता येतो, तर भारतरत्न येतो. ठीक आहे, भारत रत्न येतो. दुसऱ्या क्रमांकाला पद्मविभूषण, तिसऱ्या क्रमांकाला पद्मभूषण, चौथ्या क्रमांकाला पद्मश्री असा पुरस्कारांचा क्रम आहे भारतामध्ये. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 6. DRDO आणि खाजगी कंपनीने मिळून बनवलेल्या अत्याधुनिक स्वदेशी रायफलचे नाव काय आहे? या ठिकाणी पहा, DRDO आणि एक खाजगी कंपनी आहे जिचं नाव आहे DVIPA डिफेन्स. या कंपन्यांनी मिळून एकत्रितपणे उग्रम नावाची एक रायफल बनवलेली आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे, DRDO सोबत तेलंगणामधील DVIPA डिफेन्स या कंपनीनं मिळून उग्रम नावाची रायफल बनवलेली आहे. आता पुढे प्रश्न क्रमांक 7. उग्रम रायफल जुन्या कोणत्या रायफल्सना पर्याय म्हणून विकसित करण्यात आली आहे? या ठिकाणी पहा, भारतामध्ये 1998 पासून इन्सास रायफल वापरली जाते आणि मित्रांनो या रायफलला पर्याय म्हणून उग्रम रायफल बनवण्यात आलेली आहे. पर्याय बी याचं उत्तर आहे. आता काय काय माहिती आपण पाहिली पाहिजे एक्स्ट्रा मध्ये, तर सगळ्यात पहिल्यांदा DVIPA नावाची प्रायव्हेट कंपनी कुठे आहे? तेलंगणामध्ये आहे. तेलंगणामधील हैदराबादमध्ये आहे. ठीक आहे. पुढे दुसरी संस्था कोणती, तर DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. ह्याची स्थापना कधी झाली होती? 1958 झाली होती. मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्लीमध्ये आहे. त्यासोबतच DRDOचं ब्रीद वाक्य काय आहे? बलस्य मूलम विज्ञानम हे DRDOचं घोषवाक्य किंवा ब्रीद वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 8. नुकतेच निधन झालेले गिरीश भारद्वाज यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जात असे? मित्रांनो गिरीश भारद्वाज यांनी भारतामध्ये 150हून अधिक लहान मोठे ब्रिज बांधलेले आहेत, म्हणून त्यांना ब्रिज मॅन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं, म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थोड्या वेळासाठी इकडे लक्ष द्या. आपल्या वर्धापन दिनानिमित्त आपण 3 जुलै 2026 पर्यंत मराठी व्याकरणाचा एक संच ठेवलेला होता, ज्याच्यामध्ये आपण मराठी व्याकरणासाठी A to Z मराठी व्याकरण 870 पानाची PDF, मराठी व्याकरण नोट्स 168 पानांची PDF, त्यासोबतच 10 मराठी व्याकरणाच्या सराव प्रश्नपत्रिकांचा संच, हे सर्व एकत्रितपणे 50 रुपयांना ठेवलेले होते. आणि मित्रांनो आपण ही ऑफर आहे ती 3 जुलै नसून आता 10 जुलैपर्यंत वाढवलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला मराठी व्याकरणाचा परफेक्ट आणि संपूर्ण सराव करायचा आहे तर फक्त 50 रुपयांमध्ये तुम्ही हा संच खरेदी करू शकता. आणि तुम्हाला डायरेक्टली खरेदी करायची गरज नाहीये. तुम्ही 75 17 24 91 19 या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा. तुम्हाला या PDFचा डेमो पाहता येईल. जर तुम्हाला डेमो आवडला तरच तुम्ही हा संच खरेदी करू शकता, नाही आवडला तर तुम्ही खरेदी करू नका. फक्त फ्रीमध्ये डेमो पहा. त्या डेमोमध्ये आपल्याला A to Z मराठी व्याकरण आणि मराठी व्याकरण नोट्स या 2 PDFचे डेमो पाहता येतील. आणि आपण काय देतोय 50 रुपयांमध्ये? पुन्हा एकदा पहा, आपण 50 रुपयांमध्ये देतोय A to Z मराठी व्याकरणाची 870 पानांची PDF, त्यासोबतच ध्येयाधिकारी मराठी व्याकरण शॉर्ट नोट्सची 168 पानांची PDF आणि 10 मराठी व्याकरणाच्या प्रश्नपत्रिका, ज्या प्रश्नपत्रिकांमध्ये आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण स्पष्टीकरण पाहता येणार आहे आणि जेणेकरून तुम्हाला माझ्या भाषेमध्ये समजावता येईल अशा प्रकारे या पुस्तकांमध्ये लिहिलं गेलेलं आहे. जर तुम्ही याच्यामध्ये पाहिलं तर ज्याप्रमाणे मी समजावून सांगतो त्याच प्रकारे तुम्हाला या पुस्तकामध्ये प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला 50 रुपयांमध्ये मराठी व्याकरण संपूर्ण करायचंच आहे तर तुम्ही हा संच नक्की खरेदी करा. या संचाची किंमत 10 जुलैपर्यंत फक्त 50 रुपये असणार आहे. आणि हा संच आपल्याला MPSC, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक, बँक भरती, रेल्वे भरती, त्यासोबतच सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त राहणार आहे. त्यामुळे नक्कीच जर तुम्हाला हा खरेदी करायचा असेल किंवा नसेल, फ्री डेमो पहा. 75 17 24 91 19 या नंबरवर मेसेज करून फ्री डेमो पहा. आवडल्यास खरेदी करा, अन्यथा खरेदी करण्याची कोणतीही सक्ती नाही. प्रश्न क्रमांक 9. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यासोबत कोणत्या शहरात चर्चा केली? या ठिकाणी पाहायचं आहे. राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत? तर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. आणि मित्रांनो
इंडोनेशियाची राजधानी जकार्ता या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रबोवो सुबियांतो यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. पुढे मित्रांनो आणखी कोणती माहिती आपण याबद्दल पाहू शकतो, तर इंडोनेशियामधील जकार्ता या ठिकाणीच एशियन नावाच्या संघटनेचं मुख्यालय आहे. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 10, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी म्हणजे SVP NPA चे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे. या ठिकाणी पहा, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी याची स्थापना कधी झाली होती? याची स्थापना 1948 ला झाली. त्यावेळी ती कुठं झाली होती? तर राजस्थानमधील माउंट अबू या ठिकाणी झालेली होती आणि पुढे 1975 ला ते हैदराबाद या ठिकाणी हलवण्यात आलेली होती. ठीक आहे. म्हणजे सध्या कुठे आहे? सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी सध्या हैदराबादमध्ये आहे, तेलंगणामध्ये आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो याचे नवीन संचालक म्हणजे डायरेक्टर म्हणून सुजित पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, म्हणून पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 11, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीचे मुख्यालय कोठे आहे? आपण पाहिलं याची स्थापना 1948 ला राजस्थानमधील माउंट अबू या ठिकाणी झालेली होती, परंतु आता 1975 पासून ते कुठे आहे? तर हैदराबादला आहे. ठीक आहे. हैदराबादला आहे, म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असलं पाहिजे? तर सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीचं मुख्यालय हैदराबादमध्ये आहे, पर्याय सी. प्रश्न क्रमांक 12, वक्फ बोर्डात प्रथमच 2 गैर मुस्लिम सदस्यांची नियुक्ती करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? या ठिकाणी पहा, वक्फ बोर्डात प्रथमच 2 गैर मुस्लिम सदस्यांची नियुक्ती करणारे मध्य प्रदेश हे देशातील पहिले राज्य आहे, पर्याय सी याचं उत्तर आहे. आणि मित्रांनो या अंतर्गत मनोज मालपानी आणि अनिमेश भार्गव या दोघांची, या 2 गैर मुस्लिम सदस्यांची नियुक्ती या बोर्डावर झालेली आहे. पुढे प्रश्न क्रमांक 13, मध्य प्रदेश वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? मध्य प्रदेश वक्फ बोर्डाचे अध्यक्ष कोण आहेत? तर सनवर पटेल आहेत. आणि मित्रांनो 2 गैर मुस्लिम सदस्य कोण आहेत? मनोज मालपानी आणि अनिमेश भार्गव. मग या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय? अध्यक्ष म्हणून सनवर पटेल, पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढे आणखी कोणती माहिती याबद्दल पाहू शकतो आपण? तर वक्फ बोर्ड कायदा किंवा वक्फ विधेयक कधी संमत झालेलं होतं? 1995 ला संमत झालेलं होतं, लक्षात ठेवायचं. आणि मित्रांनो केंद्रीय वक्फ परिषदेची स्थापना कधी झाली होती? केंद्रीय वक्फ परिषदेची स्थापना आहे ती 1964 साली झालेली होती. प्रश्न क्रमांक 14, टाटा ग्रुपच्या फॅशन रिटेल चेन वेस्ट साइडच्या ई-कॉमर्स मार्केटिंगची सूत्रे कोणाकडे सोपवण्यात आलेली आहेत? आता या ठिकाणी पहा, टाटा ग्रुपचा एक विभाग आहे किंवा एक सब कंपनी आहे वेस्ट साइड, आणि मित्रांनो या कंपनीच्या मार्केटिंगची सर्व सूत्र आहेत ती माया टाटा यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहेत, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. माया टाटा कोण आहेत? तर नोएल टाटा यांच्या कन्या आहेत. प्रश्न क्रमांक 15, चीनने नुकतीच आपल्या अण्वस्त्रसज्ज पाणबुडीतून बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या महासागरात घेतली? चीननं मित्रांनो प्रशांत म्हणजे पॅसिफिक महासागरामध्ये आपल्या अण्वस्त्रसज्ज पाणबुडीतून बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतलेली आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. मित्रांनो याला जपान आणि ऑस्ट्रेलियाकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. प्रश्न क्रमांक 16, जगात दरवर्षी जागतिक चॉकलेट दिन कधी साजरा केला जातो? आता मित्रांनो जगाला चॉकलेट कधी माहीत झालं? तर 7 जुलै 1550 ला युरोपमध्ये पहिल्यांदा चॉकलेट माहीत झालं, आणि मित्रांनो त्यामुळेच 7 जुलै हा दिवस आहे तो जागतिक चॉकलेट दिवस म्हणून साजरा केला जातो, पर्याय सी. प्रश्न क्रमांक 17, आंतरराष्ट्रीय शांतता आणि प्रेम दिन कोणत्या प्रसिद्ध व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो? या ठिकाणी पाहायचं, रिंगो स्टार हे एक ढोल वादक होते किंवा बँड वादक होते, यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 7 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय शांतता आणि प्रेम दिवस म्हणून साजरा केला जातो किंवा पाळला जातो. पुढे प्रश्न क्रमांक 18, युनेस्कोने 2021 मध्ये कोणत्या आफ्रिकन भाषेच्या प्रचारासाठी 7 जुलै हा दिवस मान्यता प्राप्त केला होता? तर या ठिकाणी पाहायचं आहे स्वाहिली किंवा
स्वाहिली किंवा की स्वाहिली या भाषेच्या प्रचारासाठी 7 जुलै हा दिवस युनेस्कोनं मान्यता प्राप्त केलेला होता, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे स्वाहिली भाषेसाठी. आता लक्षात ठेवायचं युनेस्को आपल्याला दिलं या ठिकाणी इंग्लिशमध्ये, तर फुल फॉर्म काय असला पाहिजे? युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजे युनेस्को. याची स्थापना कधी झाली होती? 1945 झाली होती. याचं मुख्यालय कुठे आहे? पॅरिसमध्ये आहे. फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी युनेस्कोचं मुख्यालय आहे. पुढे प्रश्न क्रमांक 19. अमेरिकेच्या 250व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यातील परेड ऑफ सेल मध्ये भारताचे कोणते जहाज सहभागी झाले होते? अमेरिकेच्या 250व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यानिमित्त 5 जुलै रोजी भारताचं INS सुदर्शनी सहभागी झालेलं होतं, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे 5 जुलै. दरवर्षी 4 जुलैला अमेरिका त्याचा स्वातंत्र्य दिन साजरा करतं आणि 5 जुलैला झालेल्या परेड ऑफ सेल मध्ये भारताकडून INS सुदर्शनी सहभागी झालेलं होतं. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 20. परेड ऑफ सेलचे आयोजन अमेरिकेतील कोणत्या शहरात करण्यात आले होते? आता या ठिकाणी पहा, परेड ऑफ सेलचं आयोजन हडसन नदीमध्ये करण्यात आलं होतं आणि मित्रांनो हडसन नदीच्या काठावर वसलेलं शहर आहे न्यूयॉर्क, म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय डी. परेड ऑफ सेलचं आयोजन न्यूयॉर्क मध्ये करण्यात आलेलं होतं. आता पुढे आपण काय पाहू शकतो याबद्दल अधिक माहिती? तर न्यूयॉर्क हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? हडसन नदीच्या काठावर आहे, हा प्रश्न विचारला जातो. त्यासोबतच युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेचं मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? न्यूयॉर्क मध्येच आहे. पुढे प्रश्न क्रमांक 21. भारत आणि जपान यांच्यातील पहिल्या संयुक्त संरक्षण सहविकास प्रकल्पाचे नाव काय? प्रोजेक्ट युनिकॉर्न. मित्रांनो याच्या अंतर्गत भारत आणि जपान मिळून एक अँटेना बनवत आहेत. त्याला काय म्हणायचं? युनिकॉर्न मस्ट हा अँटेना बनवत आहेत, ज्या अँटेनामुळे आपले जहाज आहेत ते शत्रूच्या रडार पासून वाचणार आहेत, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. भारत आणि जपान यांच्यामध्ये प्रोजेक्ट युनिकॉर्न हा संयुक्त सहविकास प्रकल्प सुरू आहे. पुढे प्रश्न क्रमांक 22. जगातील सर्वात जुने 700+ वर्षांचे वडाचे झाड बिहारमधील कोणत्या ठिकाणी आहे? बिहारमधील मुंगेर या ठिकाणी जगातील सर्वात जुनं म्हणजे 700 वर्षापेक्षा अधिक वयाचं झाड बिहारमधील मुंगेर या ठिकाणी आढळलेलं आहे. आता पुढे या झाडाबद्दल कार्बन डेटिंगचा वापर करून वय कोणी काढलं? तर या ठिकाणी एक लखनौ मधील एक संस्था आहे बिरबल सहानी इन्स्टिट्यूट ऑफ पेलिओ सायन्सेस. या संस्थेनं काय केलं? तर कार्बन डेटिंगद्वारे या झाडाचं वय निश्चित केलं आणि हे 700 वर्षापेक्षा अधिक असल्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे. आता लक्षात ठेवायचं आहे बिरबल सहानी इन्स्टिट्यूट ऑफ पेलिओ सायन्सेस कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर प्रदेशमधील लखनौ या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 23. डॉक्टर तीजनबाई यांनी वयाच्या कितव्या वर्षापासून पंडवानी सादर करायला सुरुवात केली होती? आता पंडवानी काय आहे? तर एक लोककला आहे छत्तीसगड राज्यामध्ये, ज्याच्यामध्ये काय केलं जातं? तर महाभारतातील कथांचं गायन आणि अभिनय केला जातो. आणि मित्रांनो वयाच्या 13व्या वर्षापासून डॉक्टर तीजनबाई यांनी या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 24. ब्रिज मॅन ऑफ इंडिया गिरीश भारद्वाज यांनी दुर्गम भागातील गावांना जोडण्यासाठी अंदाजे किती कमी खर्चाचे पादचारी पूल बांधले आहेत? त्या ठिकाणी पहा, लोकांना चालून पार करण्यासारखे 150हून अधिक पादचारी पूल गिरीश भारद्वाज यांनी दुर्गम भागामध्ये बांधलेले आहेत, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. INS सुदर्शनी हे भारतीय नौदलाचे कोणत्या प्रकारचे जहाज आहे? आता मित्रांनो या ठिकाणी अमेरिकेतील अमेरिकेच्या परेड ऑफ सेल मध्ये भारताचं INS सुदर्शनी हे सहभागी झालेलं होतं. हे काय आहे? तर भारतातील सेलर्सना म्हणजे नौकानयन करणाऱ्या लोकांना प्रशिक्षण देणारं एक जहाज आहे, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? INS सुदर्शनी काय आहे? सेलिंग प्रशिक्षण जहाज म्हणजे पर्याय डी. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.